नमस्कार, किरण होम क्रिएशन मध्ये आपले स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये तिळाची वडी करू। कढई तापायला ठेवली। तापल्यानंतर त्यात 2 वाटी धुतलेले तीळ घालायचे। तीळ पांढरे शुभ्र घ्यायचे। मंद जाळावर तीळ भाजायचे। लाल तीळही घेऊ शकता। तीळ धुवून वाळत घालायचे। तीळ धुतले की त्यातील रेताळ बारीक वाळूचे कण निघतात व स्वच्छ होते। नंतरच तीळ वापरायचे। वडीमध्ये कचकच लागणार नाही। चटचट फुटण्याचा आवाज येतो आहे। मंद जाळावर 5 ते 7 मिनिट तीळ भाजायचे। तीळ उडतात आहे। तीळ मंद जाळावर भाजले की व्यवस्थित भाजल्या जाते। तिळाला सतत झारा फिरवत राहायचे। तीळ भाजले की खमंग वास येतो। तीळ भाजल्या गेले। दाणा प्रेस करून बघायचे। प्रेस होतो। तीळ भाजून झाले। थंड होऊ द्यायचे। नंतर 10 मिनिटांनी मिक्सरच्या भांड्यामध्ये तीळ बारीक करायचे। तीळ बारीक करताना मिक्सर एकाच स्थितीमध्ये ठेवू नये, तर मिक्सर 2-2 सेकंद चालू बंद करून तीळ बारीक करायचे। हे बघा, छान बारीक झाले। तीळ भगराळ मोकळे मोकळे बारीक होईल। गडा वळणार नाही। बाउलमध्ये काढून घ्यायचे। तीळ एकाच स्थितीत बारीक केले तर तिळाचा भुरका मोकळा न होता गडा वळतो। परत तीळ मिक्सरच्या भांड्यात घालूया। बारीक करायचे। मिक्सर 2-2 सेकंद चालू बंद करून बारीक केले की तिळाचा भुरका मोकळा मोकळा होतो। कढई गरम करायला ठेवायची। यात 1 चमचा साजूक तूप घालायचे। ज्या वाटीने गूळ घेतला त्याच वाटीने पाव वाटी पाणी घालायचे। 1.5 वाटी गूळ फोडून घ्यायचा। असा बट्टीचा गोड गूळ वापरायचा। 1.5 वाटी गूळ फोडून घेतला। सराता थोडा फिरवून घ्यायचा। गुळाचे गडे विरघळेपर्यंत सराता फिरवायचा। गुळाचे गडे विरघळतात, पाक छान होतो आहे। तोपर्यंत पोलपाटाला थोडे तेल लावायचे। गुळाचा पाक झाला। पाक 1 थेंब प्लेटमध्ये टाकून बघायचा। असा गोल थेंब पडला की पाक छान झाला असे समजायचे। थेंब स्थिर राहतो। हे बघा, तार छान येतो आहे। यात तिळाचा कूट मिक्स करायचा। कूट थोडा थोडा घालून मिक्स करायचा। जास्ती गोड हवं असेल तर गूळ जास्ती घालावा। 2 वाटी तिळाला 1.5 वाटी गूळ घ्यायचा। छान मिक्स झाले। यात थोडे जायफळ घालायचे। मिक्स करायचे। विलायची पूडही घालू शकता। सिमवरच परतवायचे। गोळा वळतो आहे। 2-3 मिनिट परतवायचे। अगोदर पोलपाटाला तेल लावले होते त्यावर तीळ गुळाचे मिश्रण घालायचे। वाटीने प्रेस करायचे। दोनही बाजूने जवळ करायचे। जाडसर वडी गजक सारखी छान होते। गरम आहे। दोनही बाजूने जवळ करायचे। गरम असल्यामुळे थोडे हाताला भाजत आहे। अशी चौकोनमध्ये वडी केली की आजूबाजूचे वाया जात नाही व सर्व काप चौकोनमध्ये निघतात। यावर ड्रायफ्रूटचे काप घालू शकता। याचे काप आवडीनुसार करायचे। याला 5-10 मिनिट थंड होण्याकरिता ठेवायचे। 10 मिनिटांनी बघू। परत दोनही बाजूने जवळ करायचे। याही बाजूने जवळ करायचे। याचे काप वेगळे काढू। वड्या वेगळ्या करायच्या। वड्या अलगद लवकर लवकर सुटतात आहे। चौकोन जाड, या बाजूने गजक सारखी वडी छान दिसते। इथून बघा, जाड वडी गजक सारखी छान दिसते। या आपल्या संक्रांती विशेष जाड वड्या तयार झाल्या। फोडून दाखवते। छान मऊसर ठिसूळ वडी तयार झाली। जाडसर वडी दिसायला सुंदर व चविष्ट लागते। चवीला फारच छान लागते। ही आपली तिळगुळाची वडी तयार झाली।